अमृत सुद्धा त्या दुधापुढे फिका आहे. आईच्या शरीरामध्ये दूध तयार होण्याकरता तिला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ते दूध अमृत आपण पाहिलं नाही, पण अमृत म्हणून सेवन करतो. तो कवी फार सुंदर म्हणतो, मी लहान होतो, खेळ खेळायचो, पण आई तरी तुम्हाला पकडून आणायची आणि 32 धारा दुधाच्या तिच्या दुधापुढे अमृतही फिकय. ते अमृत तुम्हाला पाजायची. तुझे उपकार माझ्या शरीराची चामडी काढून चप्पल शिवली तरी सुद्धा पूर्ण होणार नाही. ताई कवी म्हणतो, ओ बाळपणी मी खेळ खेळता होतो जवाताना, अमृतावनी गोड पाजला सुपाना, अमृतावनी गोड पाजला सुपाना, अमृतावनी गोड पाजला सुपाना. आई तुझ्या उपकाराची, आई तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार भेटणार नाही. आई प्रचंड जीव लावला तुम्हाला, स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेतली. अगं थोडा वेळ जरी तुझ्या नजरेतून बाजूला गेलो ना तरी सारा अपार्टमेंट शोधायची. तू कुठं गेला असेल माझ्या दादा, कुठं गेला असेल माझ्या राजा. फुलासारखं जपलं ग मला. कधी कोणाची वाईट नजर लागू दिली नाही, अलोफला लागू दिली नाही. तळहाताच्या फुलासारखं जपलं. रोज सकाळी 6:30 वाजता मी उठायचो, मला आई उठवायची, माझी तयारी करून द्यायची, टिफिन बनवून द्यायची. मी दिवसभर शाळेत जायची. समजा व्हॅन आली आणि अपार्टमेंटच्या खाली जर व्हॅनने सोडून व्हॅन चालली गेली, मी जर थोडा नजरेआड झालो, मला थोडा जरी उशीर झाला तरी साऱ्या गल्ल्यांमध्ये, साऱ्या कॉलनीमध्ये मला शोधत फिरायची. शाळेतून घरी येताना उशीर मधला होई, गल्लो गल्ले पाहत फिरे